नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. विभाग 1 तोंडी. खालील सूत्रे सांगा. क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ, विस्तार सूत्रे 5 गुणांसाठी यावर आधारित शिक्षक प्रश्न विचारतील. आलेख कागदाच्या मदतीने अनियमित आकृत्यांचे क्षेत्रफळ काढा. कोणतीही 2 5 गुणांसाठी. विभाग 2 लेखी 50 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 3 रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा. 7b - 2b = 5b. ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात. वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. 4 घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या घनाकृतीचे घनफळ होय. ब प्रश्न खालील समीकरणे सोडवा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 9x - 4 = 6x + 29. 9x - 6x. x चल असणारे एका बाजूला घेतले बरोबर 29 + 4. 29 + 4 33. 3 ने भागाकार केला. x = 11. दुसरं उदाहरण. छेदामध्ये 2 असल्यामुळे 2 ने गुणाकार केलेला आहे. 13x - 5 ला 26x - 10. 3 ला 3. -10 इकडे घेतले 13 झाले. 26 गुणाकार करत असल्यामुळे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकार होणार आहे. 13 × 13 13 × 2 26. 1/2 उत्तर येत आहे. क प्रश्न एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी 15 व 24 सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले डायगोनल गुणिले डायगोनल म्हणजे कर्ण गुणिले कर्ण. चौकोनाला 2 कर्ण आहेत. जी कर्णाची लांबी दिलेली आहे त्या दोन्हीही लांबीचा गुणाकार करायचा असतो. म्हणजेच तुम्ही इथं कर्णाच्या लांबीचा गुणाकार असा शब्द लिहिला तरी सूत्र बरोबर आहे. 1/2 गुणिले 15 गुणिले 24. 2 ने 24ला भागाकार केला 12 आले. 15 गुणिले 12 बरोबर 180 चौरस सेंटीमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 4 केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी 13 सेंटीमीटर आहे. रेख PQ लंब जीवा AB तर लांबी QB काढा. आता लांबी QB बरोबर 1/2 गुणिले AB कारण का AB PQला परपेंडिक्युलर आहे म्हणून त्यामुळे जीवेचे 2 समान भाग होतात. लेंथ QB बरोबर 1/2 गुणिले 13. 13ला 2 ने भागाकार केला. QB बरोबर 6.5 उत्तर येणार आहे. यानंतर ब प्रश्न एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे तर त्या मैदानाची त्रिज्या काढा. 2 गुण. वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर πr². क्षेत्रफळ दिलेलं आहे 3850 बरोबर 22/7 गुणिले r². 7 छेदामध्ये इकडे गेल्यानंतर गुणाकार होणार. 3850 गुणिले 7/22 बरोबर r². 22 ने भागाकार केला 3850ला. किती येतोय पहा भागाकार 175. आता 175 गुणिले 7 गुणाकार केला 1225. वर्गमूळ काढले. त्रिज्या बरोबर 35. क अजयचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या चौपट आहे. दोघांचे मिळून वजन 80 किलोग्रॅम आहे तर अजयच्या भावाचे वजन काढा. अजयच्या लहान भावाचे वजन m किलोग्रॅम मानू. अजयचे वजन 4 मीटर. दिलेल्या माहितीवरून m + 4m = 80. बेरीज केली 5m = 80. 5 ने भागाकार केला. अजयच्या भावाचे वजन 16 किलोग्रॅम. पुढील प्रश्न ड पुढील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा. 2 गुण. पहिली जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत म्हणजेच कर्णभुजा कसोटीसुद्धा आहे किंवा बाकोबा कसोटीसुद्धा आहे. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये तिन्ही बाजू समरूप आहेत म्हणजेच बाबाबा कसोटी आहे. यानंतर पुढचा प्रश्न बाबाबा कसोटी. जर पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकास एक संगतीनुसार एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5 भागाकार करा. उत्तर पहिल्या उदाहरणाचं y + 6 आहे. दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर 4m - 2 + 4/3m आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. ब एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होती
3 गुण. आता पी प्रिन्सिपल 2,50,000, रेट 8% आणि मुदत 2 वर्ष आहे. त्यामुळं आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे. ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 n आणि दिलेल्या किमती सूत्रामध्ये व्यवस्थित लिहायच्या आहेत. लिहून दाखवलेले आहेत, पहा आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे. ए बरोबर 2,50,000 गुणिले 1.08 कॅल्क्युलेशन करून येतं आहे ते उत्तर. त्याचा वर्ग केल्यानंतर 1.1664 आणि त्याने 2,50,000ला गुणाकार करायचा आहे. 2,91,600 लोकसंख्या. क प्रश्न, एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी, 39 सेमी व 42 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. 3 गुण. पहा अर्धपरिमिती बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद 2 बरोबर 45 अधिक 39 अधिक 42 छेद 2. बेरीज केली 126/2. भागाकार केला 63 सेंटीमीटर. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर रूटमध्ये एस कंसात एस वजा ए, एस वजा बी, एस वजा सी. दिलेल्या किमती सूत्रामध्ये व्यवस्थित लिहायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. 63ला 63, 63 वजा 45, 63 वजा 39 आणि 63 वजा 42 वजाबाकी करून दिलेली आहे. पहा 63 गुणिले 18 गुणिले 24 गुणिले 21. त्याचे अवयव पाडले 9 गुणिले 7 गुणिले 9 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 3. 2-2 मधून एक एक घटक घेतला. 9 गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. गुणाकार केला 756 चौरस सेंटीमीटर आलेला आहे. यानंतर ड प्रश्न, एका वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 660 चौरस सेंटीमीटर व उंची 21 सेंटीमीटर आहे, तर तिची त्रिज्या काढा. 3 गुण. वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ बरोबर 2πr/h. वक्रपृष्ठफळ 660 आहे. 660 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले r गुणिले 21. सर्व घटक आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊ. 660 गुणिले 7/2 गुणिले 22 गुणिले 21. कॅल्क्युलेशन केलं 5 सेंटीमीटर त्रिज्या येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 6 रामपूर गावातील 25 कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणी दिली आहे. सारणी पूर्ण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 4 गुण. वीज वापर युनिटमध्ये दिलेला आहे. कुटुंबांची संख्या म्हणजेच वारंवारता FI × XI. पहिला प्रश्न पहा, 45 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती आहेत? 2 कुटुंबे आहेत. ज्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कोणता? 75. आणि तिसरा प्रश्न मध्य काढण्यासाठी आपल्याला FI × XI कॅल्क्युलेशन करावं लागेल. 30 गुणिले 7 210, 45 गुणिले 2 90, 60 गुणिले 8 480, 75 गुणिले 5 375, 90 गुणिले 3 270. बेरीज केली 1425. n 25. मध्याच्या सूत्रामध्ये किमती ठेवल्या 1425/25. भागाकार केला 57 एकक उत्तर येत आहे. ब प्रश्न, एका इष्टिकाचिती आकाराच्या गोदामाची लांबी 6 मीटर, रुंदी 4 मीटर आणि उंची 4 मीटर आहे. या गोदामात 40 सेंटीमीटर बाजू असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील? आता गोदामाचे घनफळ म्हणजेच इष्टिकाचितीचे घनफळ L गुणिले B गुणिले H 6 मीटर सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं. 600, 4 मीटरचं 400, 4 मीटरचं 400. गुणाकार केला. पहा गुणाकार किती आलेला आहे. 9,60,00,000. खोक्याचे घनफळ L घन 40 गुणिले 40 गुणिले 40. घन केला 64,000 आला. खोक्यांची संख्या काढण्यासाठी 9,60,00,000ला 64,000ने भागाकार करायचा. उत्तर 1,500 म्हणजेच खोक्यांची संख्या निघणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क, खालील तक्ता पूर्ण करा. 3 गुण. आकृतीचा आकार दिलेला आहे. पंचकोनी सूची, षटकोनी चिती दिलेली आहे आणि त्यांची पृष्ठसंख्या विचारलेली आहे. पंचकोनी सूचीची पृष्ठसंख्या 6, षटकोनी चितीची 8, शिरोबिंदू 6, षटकोनीचे 12, पंचकोनी सूचीच्या कडा 10, षटकोनी चितीच्या कडा 18. यानंतर ड प्रश्न, खालील सारणीत 4 गावांमध्ये 2016 आणि 2017 या वर्षात लावलेल्या झाडांची संख्या दिल्या आहेत. यावरून विभाजित स्तंभालेख काढा. प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 50 झाडे घ्या. 4 गुणांसाठी. वर्ष, गाव बेलापूर, वेळापूर, शिवापूर, रामपूर. झाडांची संख्या पहा दिलेली आहे.
यावरून आलेख कागदाचा वापर करून आलेख काढायचा आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत।